मराठा एक मराठा कोण म्हणतात देत नाही असं माहिती या बसमध्ये लेकरं नाहीये कोणत्या बेसवर लोकांचं आयुष्य खराब करणार तुम्ही कसं तुम्ही म्हणत आहेत मग आता या बसमध्ये लेकरं नाहीये हे कशावरून तुम्ही म्हणत आहे तुम्ही इथंच बसून हे करायले तुम्ही कशावरून म्हणत आहेत लोक लेकरांचं आयुष्य कसं खराब होऊ शकतं पूर्वकल्पना दिलेली आहे महाराष्ट्रभर सगळ्याला कल्पना आहे. बरोबर आहे. आणि जे विद्यार्थी आहेत ऐकायचे उभारलेले विद्यार्थी आपण सोडले गाडी सोडली आम्ही सर अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं का तुमच्या रस्त्यावर विद्यार्थी असतील ना विद्यार्थ्यांना आम्ही सोडणार आहे सर विद्यार्थ्याला मागे विद्यार्थी आहे मग विद्यार्थ्यांना आम्ही सोडणार आहे मग सोडा ना त्यांना नाही कुठं विद्यार्थी आहेत आम्हाला सांगा आम्ही तिथे येतो सर तुम्ही सांगा आमचा माणूस एक रस्ता विद्यार्थ्याला द्या ना बाकी अडवाना तुम्ही एवढं विद्यार्थी निघणार कसे सांगा ना तुम्ही मागे 500 मीटर आहे भरपूर जण लेट झालेले मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिवसेंदिवस मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढत आहे. जनता ही त्रस्त आहे आणि आंदोलक मात्र अत्यंत आक्रमक आहेत. आज लातूरात 5 नंबर चौक अर्थात CR चौक व दुसरा म्हणजे छत्रपती शिवाजी चौक म्हणजे वाडा हॉटेल समोरचा चौक या दोन्ही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. लातूरचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे आंदोलनकर्त्याला रस्ता रोको करणाऱ्याला 12वीच्या परीक्षा चालू आहेत मुलांच्या जीवनाशी खेळ खेळू नका अशी आग्रहाची विनंती करत होते. तर आंदोलक हे त्या ठिकाणी तुम्ही मुलं दाखवा ते म्हटले जवळजवळ 100-150 गाड्यांची लाईन आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये हे दाखवणं कठीण आहे. असो पण एकंदरीत लातूरात हा मराठा समाजाची आक्रमकता ही वाढत चाललेली आहे आणि आज रस्ता रोको झाला. निश्चित रस्ता रोकोला लोक या सरकारचं करायचं काय खाली डोसकं वर पाय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हे म्हणत आहे. एका बाजूला हे जे आंदोलन चालू आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन जो शब्द दिला तो शब्द पाळला का नाही पाळला शेवटी यापेक्षा जास्त हे संवैधानिक दृष्ट्या बसू शकत नाही. किंबहुना सारखं जनतेला व्यक्तीच धरण्याचं काम राज्यकर्ते अथवा आंदोलक आम्ही आंदोलकाला मुळीच दोष देणार नाही कारण त्यांच्या मागण्या ह्या रास्त आणि न्याय आहेत. जर देताच येणार नसेल 10% पेक्षा जास्त तर तसं स्पष्ट सांगायला हवं. निश्चित निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही संघटना या आपल्या मागण्यासाठी आंदोलन करतात. तसंच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे एका दिवसाचं नाही ते अनेक दिवसापासून आहे आणि मध्येच यांच्यामध्ये फूट पडत आहे. कोणतरी महाराज काहीतरी बोलत आहे कोणतरी वानखेडे काहीतरी बोलत आहे कोणतरी म्हणायचं शरद पवारचा हात आहे कोणतरी म्हणायचं या आंदोलन फडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. असो पण हा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघाला पाहिजे. जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. तेल वैमनस्य हे वाढता कामा नये. तर पहा मराठवाडा नेता YouTube आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.